नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा निलिमाला आवाज देत असतात. तितक्यात निलिमा तयार होऊन अशोक मामांसमोर येते. तेव्हा अशोक मामा भैरवीबद्दल विचारू लागतात. भैरवी अजून तयार नाही झाली का? त्यावर निलिमा सांगू लागते की आधी नाहीच म्हणत होती की कशासाठी आणि कुणासाठी तयार व्हायचं, पण नंतर तयार झाली. तितक्यात भैरवी तयार होऊन समोर येते. आता अशोक मामा आणि निलिमा दोघंही तिच्याकडे बघू लागतात. अशोक मामा भैरवीच्या जवळ जाऊन म्हणू लागतात, खरी लक्ष्मी शोभतीयस. आता भैरवी अशोक मामांना नमस्कार करते आणि वेणूचा वारसा पुढे चालवतीयस. आता ते अनिशबद्दल विचारू लागतात की अनिश कुठे? त्यावर भैरवी म्हणते की अनिश अजून झोपलाय. त्यावर अशोक मामा म्हणतात, नरक चतुर्दशीच्या दिवशी जो उशिरा उठतो तो नरकात जातो. पुढे ते म्हणतात की स्वर्गासारखं घर असूनही त्याला म्हणजेच अनिशला त्याची किंमत नाहीये. तेव्हा निलिमा त्यांना म्हणू लागते, दादा चल लवकर आवरून घे, मी तुला उठणं लावते. असं म्हणत आता निलिमा अशोक मामांना तिथून घेऊन जाते. आता इकडे किशा भाऊ अजूनही झोपलेला असतो. हे जेव्हा इरा आणि ईशान बघतात तेव्हा ते अशोक मामांना जोरजोराने आवाज देऊ लागतात. तेव्हा अशोक मामा तिथे येतात आणि त्यांना विचारू लागतात की काय झालंय एवढं ओरडायला. त्यावर इरा म्हणते, आजोबा हे फेर नाहीये त्यावर अशोक मामा विचारतात की काय झालं. तेव्हा ईशान म्हणतो की आजोबा नियम हे फक्त आमच्यासाठीच आहेत का, आणि हे एवढा वेळ झोपले त्याचं काय. तेव्हा अशोक मामा राधा वहिनीला आवाज देऊ लागतात. आता त्यांचा आवाज ऐकल्यानंतर राधा वहिनी पळतच किचनमध्ये येते आणि विचारू लागते की काय झालं. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, आज सणासुदीला हे इतका वेळ झोपलेच कसे. तेव्हा राधा वहिनी किशा भाऊला उठवू लागते आणि म्हणते की या माणसानी सगळी लाजच सोडलीये, पण किशा भाऊ मात्र जागच्या हलायला तयार नसतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुम्हाला माहितीये ना की जो शिस्त तोडतो त्याच्यासाठी काय शिक्षा असते. तेव्हा इरा आणि ईशान म्हणतात, ते काम आम्हाला चांगलं येतं. तेव्हा राधावहिनी त्यांना म्हणू लागते की थांबा थांबा, असं करू नका, कारण तिला माहित असतं की इरा आणि ईशान आता किशा भाऊच्या कानामध्ये जोरात ओरडणार आहे. त्यामुळे ती त्यांना म्हणू लागते, हे पा, माझ्या माणसाचे जर कान गेले तर याद राखा. तरीही आता इरा आणि ईशान किशा भाऊच्या कानामध्ये हॅप्पी दिवाळी म्हणून जोरात ओरडतात. त्यामुळे आता किशा भाऊ घाबरून उठतो आणि चोर चोर असं म्हणू लागतो. किशा भाऊ म्हणत असतो की आमच्या घरात चोर आले. त्यावर अशोक मामा मुद्दामच त्याला म्हणतात की तुमच्या घरात नाही तर आमच्या घरात चोर आले. तेव्हा किशा भाऊ अशोक मामांकडे बघत म्हणतो की भाऊजी एवढ्या रात्रीला का उठवलं मला. त्यावर अशोक मामा म्हणतात की उठा, सकाळ झालीये. आता राधा वहिनी किशा भाऊला म्हणते, उठा, तुम्हाला चांगला अभ्यंग स्नान घालते. असं म्हणत आता ती त्यांना उठवून तिथून घेऊन जाते. आता इरा आणि ईशानला मोठी गंमत वाटू लागते. तेव्हा ईशान म्हणतो, चल आपण लाडू खाऊया. त्यावर अशोक मामा म्हणतात, आधी आंघोळ करायची, दात घासले नाही आणि चालले लाडू खायला, चला आवरा लवकर. असं म्हणून ते त्यांना तिथून घेऊन जातात. आता इकडे जना देसाईंना फोन करून सांगतो की माझगावकरांच्या घरातूनही रांगोळी स्पर्धेसाठी नाव आलंय. हे ऐकल्यानंतर आता देसाईंना टेन्शन येतं. तेव्हा रुपाली त्याला विचारू लागते की काय झालं. तेव्हा देसाई सांगू लागतात, कालपर्यंत रांगोळी स्पर्धेसाठी माझगावकरांच्या घरातून कुणीही नाव दिलेलं नव्हतं आणि आत्ता चक्क त्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतलाय. ही गोष्ट जना आत्ता सांगतोय मला. तेव्हा रुपाली म्हणते, असं होता कामा नये, कारण त्यांच्या घरामध्ये 2-3 बायका आहे. त्यावर देसाई म्हणतात, तेच ना, त्यांच्यापैकी कोणीतरी जिंकेलच, म्हणजे ह्या वर्षीचं बक्षीस सुद्धा त्यांच्याच घरी जाईल. त्यामुळे आता देसाई आणि रुपालीला टेन्शनच आलेलं असतं. आता इकडे ईशानला इरा आणि संयमी उठणं लावत असते तर किशा भाऊला राधा वहिनी. तेव्हा ईशान जोरजोरात ओरडत म्हणू लागतो, अगं इरा, नीट लाव ना, तू मला उठणं लावतीयस की मला घासतीयस. त्यावर इरा म्हणते, माझा भाऊ चांगला गोरा दिसला पाहिजे ना. तितक्यात संयमी येते आणि म्हणते, अरे नाही ईशान, तुझा आम्ही टॅन काढतोय फक्त. तेव्हा भैरवी म्हणते, लवकर आवरा, उशीर होतोय. ते बघा बाबा तिकडे रेडी पण झाले. तितक्यात निलिमाचं लक्ष राधा वहिनी आणि किशा भाऊकडे जातं. तेव्हा राधा वहिनी किशा भाऊच्या तोंडाला चांगलं उठणं घासत असते. त्यावर निलिमा तिला म्हणते, बघितलं का भैरवी,
राधा वहिनी अशा उठणं लावताय जणू काही आता किशाभाऊ दिव्यासारखे उजळूनच निघणार आहे. त्यावर राधा वहिनी तिला म्हणते की माझ्या नवऱ्याला असं बोलायचं काम नाहीये. पुढे ती म्हणू लागते की माझ्या नवऱ्याला मुळातच उठणं लावायची गरजच नाहीये, कारण माझ्या नवऱ्यासारखा चमकणारा माणूस अख्ख्या सोसायटीत शोधून सापडणार नाही. त्यावर सगळेजण हसू लागतात. तितक्यात अशोक मामा येतात आणि म्हणतात लवकर लवकर आवरा, किती गोंधळ लावलाय केव्हाचा, चला पटकन आंघोळ करा, शिस्त म्हणजे शिस्त. तेव्हा किशाभाऊ पळतच आंघोळीला जाऊ लागतो. त्याच्या मागे ईशानही पळत जातो. आता किशाभाऊने बाथरूमचा दरवाजा लावलेला असतो, त्यामुळे ईशान म्हणू लागतो आता हे अर्धा तास बाहेर निघणार नाही. इकडे अशोक मामा निलिमाला म्हणतात की तू लवकर तयारी कर. त्यावर निलिमा विचारते की का. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की मी तुझं नाव रांगोळी स्पर्धेसाठी देऊन आलोय. हे ऐकल्यानंतर आता निलिमाला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते दादा हे काय. त्यावर अशोक मामा तिला म्हणतात मला माहितीये की तुला चांगली रांगोळी काढता येते, शाळेत असताना तुझा पहिला नंबर यायचा. त्यावर निलिमा म्हणू लागते पण दादा त्याला किती वर्ष झाले, मला आता सराव राहिला नाहीये. त्यावर अशोक मामा म्हणतात कितीही दिवस होऊ दे, आपल्या हाताची कला काही कमी होत नसते आणि मला माहितीये की तू करून दाखवशील आणि तू यावेळी सुद्धा पहिला नंबरच काढशील. पुढे ते म्हणतात की मेनू गेल्यानंतर आपल्या घरातून कोणीच पार्टिसिपेट केलं नव्हतं, त्यामुळे आता निलिमा रांगोळी काढण्यासाठी तयार होते आणि अशोक मामांना म्हणते बरं घेते मी भाग. त्यावर सगळेच जण टाळ्या वाजू लागतात. पण राधा वहिनींना ही गोष्ट काही आवडलेली नसते. त्यामुळेच किशाभाऊ जेव्हा किचनमध्ये फराळाचं खायला येतो तेव्हा राधा वहिनी तिथे पळत येते आणि त्याच्या हातातला डबा घेऊ लागते आणि त्याला म्हणते की जर कोणी पाहिलं तर काय म्हणतील, आणि ती त्याला सांगू लागते इथे आधीच माझं डोकं खराब झालंय. त्यावर तो विचारतो की काय झालं. तेव्हा ती म्हणते इथं घरात राबराब मी राबायचं, मरमर मी मरायची, सगळे कामं मी करायचे, पोरांचं बी मीच बघायचं, दिवाळीचं पण मीच सगळं केलं आणि ती फक्त घरात बसून आयतं खाते आणि कौतुक मात्र तिचं. तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतो अगं शांत हो, कोणी ऐकेल. त्यावर राधा वहिनी काही ऐकायलाच तयार नसते. पुढे ती म्हणू लागते ती निलिमा का ठिलिमा जर रांगोळी स्पर्धा जिंकली तर. त्यावर किशाभाऊ तिला म्हणतो पण तुला काय फरक पडतो. त्यावर ती त्याच्यावर ओरडत म्हणते तुम्हाला कसं काही समजत नाही, जर ती स्पर्धा जिंकली तर तिचं खूप कौतुक होईल, त्यामुळे ती फिदी फिदी आपल्याकडे पाहून हसेल. मला तर असं वाटतं या भाऊजींनी ना मला खुन्नस देण्यासाठीच तिला रांगोळी स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं असेल. पुढे ती म्हणते जर त्यांच्या मनासारखं झालंच तर सगळ्या घरामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतील. त्यावर किशाभाऊ म्हणतो की मग तू त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कर. तेव्हा ती म्हणते की असा कुठं पण मिठाचा खडा टाकता येतो का. त्यावर किशाभाऊ म्हणतो ते पण आपणच ठरवायचं की मिठाचा खडा कुठे आणि कसा टाकायचा. आता इकडे अशोक मामा 3-4 काळीत खाली ठेवतात आणि ईशानला म्हणतात की हे आता तुझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याने फोड, पण त्याआधी आपण ही नरक चतुर्दशी का साजरी करतोय ते सांग. त्यावर ईशान म्हणतो की तुम्ही सांगितलं म्हणून. त्यावर सगळेच हसू लागतात. तेव्हा इरा त्याला म्हणते अरे डंबो ईशान, आजोबा तुला स्टोरी विचारताय. तेव्हा इरा म्हणते की थांब मीच तुला सांगते. असं म्हणत ती सांगू लागते की एक नरकासूर नावाचा राक्षस होता. तो सगळ्या गॉड्सला आणि गॉडेसना खूप त्रास द्यायचा. त्यामुळे सगळेच गॉड कृष्णदेवाकडे गेले. तेव्हा त्या कृष्णदेवाने त्या नरकासूर नावाच्या राक्षसाला मारलं. तेव्हापासून ही नरक चतुर्दशी साजरी केली जाते. त्यावर निलिमा आत्या इराचं कौतुक करू लागते. तेव्हा इरा तिला सांगू लागते अगं आजी, मी बुक्स वाचत असते ना, त्यामुळे मला सगळं माहीत असतं. तितक्यात अशोक मामा तिला म्हणतात की हीच गोष्ट जर तू मराठीत सांगितली असती तर चांगलं झालं असतं. त्यावर निलिमा म्हणते अरे दादा, कमीत कमी तिने एवढं तरी सांगितलं, आजकालच्या मुलांना तेवढंही माहीत नसतं. आता ईशान परत एक प्रश्न विचारू लागतो की हे काळीदच का फोडायचे असतात. तेव्हा अशोक मामा त्याला सांगतात की हे काळीद म्हणजे नरकासूर असतो, त्यामुळे आपण आपल्या पायाने त्याला फोडून मारायचं असतं. आता सगळेच जण इकडे असतात, त्यामुळे संधीचा फायदा घेत राधावहिनी किचनमध्ये जाते आणि रांगोळीच्या जागेवर राधावहिनी आता मीठ टाकते आणि म्हणू लागते की कानामागून आली आणि तिखट झाली, बघतेच कशी स्पर्धा जिंकते ते. पुढे राधावहिनी त्या रांगोळीची पुडी पोह्यांच्या बरणीच्या मागे लपवते आणि मिठाच्या पुड्या रांगोळी स्पर्धेसाठी घेऊन जाते. आता इकडे रांगोळी स्पर्धा सुरू होणार असते तेव्हा तुषार अनाउन्समेंट करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
त्यावर सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. तितक्यात राधावहिनी किशाभाऊ तिथे पळत येतात आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी विश करू लागतात. तेव्हा देसाई म्हणतात, अहो थोडं लवकर आल्या असतात ना तर पायघड्याच घातल्या असत्या, नाहीतर तुमच्यासाठी पालखी पाठवून दिली असती. राधावहिनी त्यांना म्हणते की उगा सणासुदीचा वाद करायचा नाहीये. त्यावर देसाई म्हणतात, हा काय टाइम आहे का इथे यायचा, आता स्पर्धेला सुरुवातच होणार होती. इतक्यात निलिमा त्यांना विचारू लागते की गेरू कुठे. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. त्यावर निलिमा म्हणते की मी रांगोळी आणलीये, पण त्यासाठी गेरू लागणारे, तो गेरू आहे कुठे. त्यावर तोरणे तिला म्हणू लागतात, अहो इथे काय चालू आहे आणि तुम्ही काय बोलताय, हे माझगावकरांच्या घरातले ना सगळेच विचित्र आहे. पण राधावहिनी त्यांच्यावर ओरडत म्हणते, वाटाण्या डोळ्याच्या तू शांत बस, जास्त बोलू नकोस. तितक्यात तुषार म्हणतो की आपण आता स्पर्धेला सुरुवात करूया. तेव्हा राधावहिनी म्हणते, स्पर्धेचे काही नियम बियम आहे की नाही. त्यावर देसाई म्हणतात की ते सगळे तुम्ही येण्यापूर्वीच सांगून झालेत, आता डबल सांगायचं नाही. त्यावर राधावहिनी म्हणते की त्याशिवाय स्पर्धा सुरू होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आता तुषार परत एकदा स्पर्धेचे नियम सांगू लागतो. त्याआधी तो म्हणतो, एक लक्षात ठेवा की रांगोळी ही सुरेख असली पाहिजे. पुढे तो म्हणतो, आता स्पर्धेचा पहिला नियम, रांगोळी काढताना कुणीही आपली जागा सोडायची नाही. त्यानंतर आता दुसरा नियम, स्पर्धकांनी एकमेकांशी बोलायचं नाही. पुढे तो सांगू लागतो की स्पर्धेचं परीक्षण हे देसाई आणि तोरणे करतील. त्यावर राधावहिनी आणि किशाभाऊ म्हणू लागतात, तुम्हाला रांगोळीचा गोळा तरी काढता येतो का हो. तेव्हा तुषार पटकन म्हणतो की चला आता रांगोळी स्पर्धा सुरू करूया. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.